वर्ब्स म्हणजेच क्रियापदे. आता आपण काही क्रियापदे पाहूया. टू टॉक म्हणजे बोलणे, टॉक म्हणजे बोललो आणि थर्ड फॉर्म टॉक. टू प्ले म्हणजे खेळणे, प्लेड म्हणजे खेळलो आणि प्लेड म्हणजे थर्ड फॉर्म. टू कॉल बोलावणे, कॉल्ड बोलावले. टू मेक म्हणजे बनवणे, मेड म्हणजे बनवले. टू सेव्ह बचत करणे किंवा वाचवणे, सेव्ड म्हणजे बचत केली. टू मीट म्हणजे भेटणे, मेट म्हणजे भेटलो. टू ओपन उघडणे, ओपन उघडले. टू ट्राय प्रयत्न करणे, ट्रायड म्हणजे प्रयत्न केला. टू थिंक म्हणजे विचार करणे, थॉट म्हणजे विचार केला. टू स्टार्ट म्हणजे सुरू करणे, स्टार्टेड म्हणजे सुरू केलं. टू सेल म्हणजे विकणे, सोल्ड म्हणजे विकला किंवा विकले. टू टेल म्हणजे सांगणे, टोल्ड म्हणजे सांगितले. टू गेट म्हणजे मिळणे, गॉट म्हणजे मिळाले. टू ब्रिंग म्हणजे आणणे, ब्रॉट म्हणजे आणले. टू लाईक म्हणजे आवडणे, लाईक म्हणजे आवडले. टू स्टे म्हणजे राहणे, स्टेड म्हणजे राहिलो. टू बाय म्हणजे खरेदी करणे, बॉट म्हणजे खरेदी केले. टू शाउट म्हणजे ओरडणे, शाउटेड म्हणजे ओरडले. टू क्राय म्हणजे रडणे, क्राईड म्हणजे रडलो. टू इन्फॉर्म म्हणजे कळवणे, इन्फॉर्म्ड म्हणजे कळवले. टू रिप्लाय म्हणजे उत्तर देणे, रिप्लाइड म्हणजे उत्तर दिले. टू क्लीन म्हणजे स्वच्छ करणे, क्लीन म्हणजे स्वच्छ केले. टू स्पेंड म्हणजे खर्च करणे आणि स्पेंड म्हणजे खर्च केले. टू रिच म्हणजे पोहोचणे, रिच म्हणजे पोहोचलो. टू क्लोज म्हणजे बंद करणे आणि क्लोज म्हणजे बंद केले. टू स्लीप म्हणजे झोपणे आणि स्लेप्ट म्हणजे झोपलो. टू काउंट म्हणजे मोजणे आणि काउंटेड म्हणजे मोजले. टू सेंड म्हणजे पाठवणे आणि सेंड म्हणजे पाठवले. टू स्टँड म्हणजे उभे राहणे आणि स्टूड म्हणजे उभा राहिलो. टू कीप म्हणजे ठेवणे आणि केप म्हणजे ठेवले. टू वॉच म्हणजे बघणे आणि वॉच म्हणजे बघितले. टू एन्जॉय म्हणजे मजा करणे आणि एन्जॉयड म्हणजे मजा केली. टू वॉश म्हणजे धुवणे, वॉश म्हणजे धुतले. टू अंडरस्टँड म्हणजे समजणे, अंडरस्टूड म्हणजे समजले. टू वेस्ट म्हणजे वाया घालवणे, वेस्टेड म्हणजे वाया घालवले. वर्ब्स म्हणजे क्रियापदे. आज आपण पास्ट टेन्स आणि पास्ट पार्टिसिपल्स म्हणजेच फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म पाहणार आहोत. टू थ्रो म्हणजे फेकणे, थ्रीव म्हणजे फेकले अँड थ्रोन म्हणजे हा थर्ड फॉर्म आहे पास्ट पार्टिसिपलचा. टू शो म्हणजे दाखवणे, शोड म्हणजे दाखवले आणि शोन हा थर्ड फॉर्म आहे. टू स्विम म्हणजे पोहणे, स्वॅम म्हणजे पोहलो, स्वम हा पास्ट पार्टिसिपल आहे थर्ड फॉर्म. टू वेकअप म्हणजे उठणे, वोकअप म्हणजे उठलो, वोकन हा थर्ड फॉर्म आहे. टू बाईट म्हणजे चावणे, बीट म्हणजे चावला हा भूतकाळी रूप, बीट सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म आहे बीटन. टू ब्रेक म्हणजे तोडणे किंवा मोडणे, ब्रोक म्हणजे तोडले किंवा मोडले आणि थर्ड फॉर्म आहे ब्रोकन. टू राईट म्हणजे लिहिणे, रोट म्हणजे लिहिले, रिटन हे थर्ड फॉर्म आहे. टू वेअर म्हणजे कपडे घालणे, वोर म्हणजे कपडे घातले, बॉर्न हा थर्ड फॉर्म. टू बिगिन म्हणजे सुरुवात करणे, बिगॅन म्हणजे सुरुवात केली आणि बिगन हे थर्ड फॉर्म आहे. टू सी म्हणजे बघणे, सॉ म्हणजे बघितले, सीन हा थर्ड फॉर्म आहे. टू स्पीक म्हणजे बोलणे, स्पोक म्हणजे बोललो, स्पोकन हे थर्ड फॉर्म आहे. टू ईट म्हणजे खाणे, एट म्हणजे खाल्ले, इटन हे थर्ड फॉर्म आहे पास्ट पार्टिसिपलचा. टू गो जाणे, वेंट म्हणजे गेलो,
गॉन हे थर्ड फॉर्म आहे. टू सिट म्हणजे बसणे, सॅट म्हणजे बसलो. टू फॉल म्हणजे पडणे, फेल म्हणजे पडला, फॉलन हा थर्ड फॉर्म आहे. टू कम म्हणजे येणे, केम म्हणजे आलो किंवा आली आणि कम हा थर्ड फॉर्म आहे. टू ग्रो म्हणजे वाढवणे, वाढणे. ग्रीव म्हणजे वाढले, वाढवले आणि ग्रोन हे थर्ड फॉर्म आहे. टू ड्रॉ म्हणजे चित्र काढणे, ड्रीव म्हणजे चित्र काढले आणि ड्रॉन हे थर्ड फॉर्म आहे. टू नो म्हणजे माहीत असणे, न्यू म्हणजे माहीत होते, नोन हे थर्ड फॉर्म आहे. टू बीट म्हणजे मारणे, बीट म्हणजे मारले आणि बीटन हे थर्ड फॉर्म आहे. टू गिव्ह म्हणजे देणे, गिव्ह म्हणजे दिले, गिवन हे थर्ड फॉर्म आहे. टू रन म्हणजे धावणे, रॅन म्हणजे धावलो आणि रन हे थर्ड फॉर्म आहे. टू बिकम म्हणजे बनणे किंवा होणे, बिकेम म्हणजे बनला किंवा झाला आणि बिकम हे थर्ड फॉर्म आहे. टू ड्राईव्ह म्हणजे गाडी चालवणे, ड्रोव म्हणजे गाडी चालवली आणि ड्रिवन हे थर्ड फॉर्म आहे. टू टेक म्हणजे घेणे, टूक म्हणजे घेतले, टेकन हे थर्ड फॉर्म आहे. टू डू म्हणजे करणे, डीड म्हणजे केले आणि डन हे थर्ड फॉर्म आहे. टू ड्रिंक म्हणजे पिणे, ड्रँक म्हणजे पिले आणि ड्रंक हे थर्ड फॉर्म आहे. टू चूज म्हणजे निवडणे, चोज म्हणजे निवडले आणि चोजन हे थर्ड फॉर्म आहे. टू फ्लाय म्हणजे उडणे किंवा उडवणे, फ्ल्यू म्हणजे उडले, फ्लोन हे थर्ड फॉर्म आहे. टू फॉरगेट म्हणजे विसरणे, फॉरगॉट म्हणजे विसरले आणि फॉरगॉटन हे थर्ड फॉर्म आहे. टू फॉरगिव्ह म्हणजे क्षमा करणे, फॉरगिव्ह म्हणजे क्षमा केली आणि फॉरगिव्हन हे थर्ड फॉर्म आहे. आता पुन्हा एकदा वर्ब्स म्हणजेच क्रियापदे पाहूया. फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म आणि थर्ड फॉर्म म्हणजे पास्ट पार्टिसिपल. टू प्रॉमिस म्हणजे वचन देणे, प्रॉमिस म्हणजे वचन दिले आणि प्रॉमिस हे थर्ड फॉर्म आहे. टू इंट्रोड्यूस म्हणजे ओळख करून देणे, इंट्रोड्यूस म्हणजे ओळख करून दिली आणि इंट्रोड्यूस हे थर्ड फॉर्म आहे पास्ट पार्टिसिपल. टू लूज म्हणजे हारणे, गमावणे, लॉस्ट म्हणजे हरलो, गमावलो आणि लॉस्ट हे थर्ड फॉर्म आहे. टू रब म्हणजे घासणे, चोळणे, रब म्हणजे घासले, चोळले आणि रब हे थर्ड फॉर्म आहे. टू फाउंड म्हणजे स्थापना करणे, फाउंडेड म्हणजे स्थापना केली आणि फाउंडेड हे थर्ड फॉर्म आहे. टू आयडेंटिफाय म्हणजे ओळखणे, आयडेंटिफाईड म्हणजे ओळखले आणि आयडेंटिफाईड हे थर्ड फॉर्म आहे. टू इन्स्पायर म्हणजे प्रेरणा देणे, इन्स्पायर्ड म्हणजे प्रेरणा दिली आणि इन्स्पायर्ड हे थर्ड फॉर्म आहे. टू हॅरॅस म्हणजे छळ करणे आणि हॅरॅस म्हणजे छळ केला आणि हॅरॅस हे थर्ड फॉर्म आहे. टू सफर म्हणजे त्रास होणे, भोगणे, सफर्ड म्हणजे त्रास झाला, भोगला, सफर्ड हे थर्ड फॉर्म आहे. टू डान्स म्हणजे नाचणे, डान्स नाचलो आणि डान्स हे थर्ड फॉर्म आहे. टू डिग म्हणजे खणणे, डग म्हणजे खणले आणि डग हे थर्ड फॉर्म आहे. टू डाय म्हणजे मरणे, डायड म्हणजे मेला आणि डायड हे थर्ड फॉर्म आहे. टू डिस्क्राईब म्हणजे वर्णन करणे, डिस्क्राईब म्हणजे वर्णन केले आणि डिस्क्राईब हे थर्ड फॉर्म आहे. टू डायजेस्ट म्हणजे पचन होणे, डायजेस्टेड पचले आणि डायजेस्टेड हे थर्ड फॉर्म आहे. टू अरेस्ट म्हणजे अटक करणे, अरेस्टेड म्हणजे अटक केली आणि अरेस्टेड हे थर्ड फॉर्म आहे. टू अचीव म्हणजे यश प्राप्त करणे, अचीव्ड म्हणजे प्राप्त केले आणि अचीव्ड हे थर्ड फॉर्म आहे. टू ऍडमायर म्हणजे पसंत करणे, ऍडमायर्ड म्हणजे पसंत केले आणि ऍडमायर्ड हे थर्ड फॉर्म आहे. टू अफेक्ट म्हणजे परिणाम होणे, अफेक्टेड म्हणजे परिणाम झाला आणि अफेक्टेड हे थर्ड फॉर्म आहे. टू ऍडवाइज म्हणजे सल्ला देणे, ऍडवाइज म्हणजे सल्ला दिला आणि ऍडवाइज हे थर्ड फॉर्म आहे.
टू ऍग्री म्हणजे सहमत होणे, ऍग्रीड म्हणजे सहमत झालो आणि ऍग्रीड हे थर्ड फॉर्म आहे. टू आर्ग्यू म्हणजे वाद घालणे, आर्ग्यूड म्हणजे वाद घातला आणि आर्ग्यूड हे थर्ड फॉर्म आहे. टू एमेज म्हणजे आश्चर्य वाटणे, एमेज म्हणजे आश्चर्य वाटले आणि एमेज हे थर्ड फॉर्म आहे. टू अटेंड म्हणजे उपस्थित राहणे, अटेंडेड म्हणजे उपस्थित राहिलो आणि अटेंडेड हे थर्ड फॉर्म आहे. टू अप्लाय म्हणजे अर्ज करणे, अप्लाइड म्हणजे अर्ज केला आणि अप्लाइड हे थर्ड फॉर्म आहे. टू प्रे म्हणजे प्रार्थना करणे, प्रेड म्हणजे प्रार्थना केली आणि प्रेड हे थर्ड फॉर्म आहे. टू थँक म्हणजे आभार मानणे, थँक म्हणजे आभार मानले आणि थँक हे थर्ड फॉर्म आहे. टू इन्क्लूड म्हणजे समावेश करणे, इन्क्लुडेड म्हणजे समावेश केला आणि इन्क्लुडेड हे थर्ड फॉर्म आहे. टू बेंड म्हणजे वाकणे, वाकवणे, बेंड म्हणजे वाकले, वाकवले आणि बेंड हे थर्ड फॉर्म आहे.